श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये कपाटातली पुस्तकं या मालेत आज ऐकूया सजती है यूं ही महफिल या पुस्तकाचा प्रसाद कुमठेकर यांनी लिहिलेला रसास्वाद. प्रभाकर नारायण उर्फ भाऊ पाध्ये यांचं 2025 हे जन्मशताब्दी वर्ष. डोंबाऱ्याचा खेळ, अग्रेसर, राडा, वासुनाका, दावेदार, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर, मुर्गी अशी एकापेक्षा एक सुंदर पुस्तकं लिहिणारे भाऊ पाध्ये कादंबरी, कथा, नाटक, ललित, कविता अशा सर्व फॉर्ममध्ये लिहू शकणारे संपूर्ण लेखक आहेत. राजकारण, समाजकारण, खेळ, सिनेमा कोणताच विषय त्यांच्या लेखणीला वर्ज्य नव्हता. 80च्या दशकात त्यांनी साप्ताहिक दिनांकसाठी फिल्मी सिलसिला नामक स्तंभ लिहिला. मेरे भाई बलराज या भीष्म साहनींच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला. माणूससारख्या नियतकालिकासाठी फिल्मी अदाकारांची व्यक्तिचित्र लिहिली आणि यातूनच सजती है यूं ही महफिल नावाचं पुस्तक आकाराला आलं. प्रकाशक सुनील कर्णिक यांनी सप्टेंबर 1981 मध्ये हे पुस्तक छापून बेहद खूबसूरत काम केलेलं आहे. या पुस्तकात अमिताभ, संजीव कुमार, सैगल, फरीदा जलाल, शत्रुघ्न सिन्हा, वहिदा रहमान, देवानंद, राजेश खन्ना, राखी, किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुमताज, लीना चंदावरकर, नरगिस, रेखा अशी एकूण 15 मतलबवाली व्यक्तिचित्र आहेत. ती ललित आहेत, व्यक्तिनिष्ठ आहेत, त्यात उत्कटता आहे, तरी भाऊंचं हे लेखन तात्कालिकतेच्या पलीकडे जाणार आहे. यातल्या लेखांची शीर्षकं अगदी बोलकी आहेत. उदाहरणार्थ, बेबस दुनियेमध्ये असंतोषाची स्वप्न विकणारा अमिताभ, मुझे संजीव कुमार कहते हैं. फरीदा जलाल, ती नेहमीच कमाल काम करते. शत्रू आता माणसात आला. खानदानी अदाकारी ही वेगळी गोष्ट असते असं सांगत ते भारतीय फिल्म इंडस्ट्रीतली नेमकी निरीक्षणं नोंदवत जातात. उदाहरणार्थ, आपल्याकडे पटाका या बिरुदाला साचतील असे झणझणीत मेटी रोल्स किंवा नटखट भूमिका आपल्या अभिनेत्रींना तळहातावरच्या फोडासारखी येतात. त्यामुळे रोटीमधली मुमताज, सेवकमधली नीतू सिंग आणि मंथनमधली स्मिता पाटील यांच्या अदाकारीचं वेगळं मोजमाप करणं कठीणच असतं. हिंदी चित्रपटसृष्टीत आर्टिस्टला 2च भूमिका असतात, एक हिरो किंवा हिरोईनची आणि दुसरी पिता किंवा माची. आमची चित्रपटातली गाणी काही खरी नाहीत. प्रेमात पडलेले तरुण तरुणी कधी बागेत गाणं गात नाचत बागडणार नाहीत असं किशोर कुमार एकदा म्हणाला होता. किंवा देवानंदला एनिग्मा म्हणतात. वहिदा ही स्टार आणि इंटेलेक्च्युअल या दोन्ही व्यक्तिमत्वांचं एक आगळं मिक्सचर आहे. नटखट मुमताजबद्दल सांगताना ते म्हणतात की संधी सापडताच ती आपलं जोहर चमकवतेच. त्यांच्या या लिखाणामध्ये मुंबईचा आवाज आणि बंबईया भाषेचं इत्तर ठासून भरलेलं आहे. सिनेमाबद्दल लिहिताना ते सहजपणे समाज, राजकारण, खेळ अशा सगळ्यांची शुद्ध सरमिसळ करतात. राजेश खन्नावर लिहिता लिहिता अचानक क्रिकेटच्या मैदानात नेतात. एकूण राजेश खन्ना हे कोडं आहे. आधार म्हणून एखादा जोरदार भरवशाचा खेळाडू ब्रिजेश पटेलसारखा प्रेक्षकांच्या मनाची तार छेडून जातो आणि अल्पावधीतच तो एक सामान्य खेळाडू असल्याचं चित्र दिसू लागतं. एकूण भाऊ पाध्येंच्या चित्रपटावरच्या लिखाणात समीक्षकाची अलिप्तता नाही. भाऊ पाध्येंना सिनेमाचं व्याकरण कळतं, पण ते तसं मांडण्याच्या भानगडीत पडत नाहीत. सिनेमाकडे ते जगण्याच्या अनुभवासारखं पाहतात. भाऊंच्या रगरगमध्ये चित्रपट वाहतो. मसाला पिक्चर त्यांच्या जगण्याचा अविभाज्य अंग आहे आणि याचा कसलाही न्यूनगंड त्यांना नाही. सजती है यूं ही महफिल हे पुस्तक वाचणं म्हणजे आठवणींची खपली उडवत भाऊ पाध्येंच्या नजरेतून पिक्चरमधल्या माणसांच्या भेटी घेणं, मैफिली जिवंत ठेवलेला काळ समजून घेणं. सजती है यूं ही महफिल. प्रसाद कुमठेकर यांनी या पुस्तकाचा लिहिलेला रसास्वाद आत्ताच आपण ऐकला कपाटातली पुस्तकं या मालेमध्ये. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.